नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ असा आहे की लक्ष्मीपूजन आहे आता. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण बरेच उपाय करतो किंवा दिवाळीमध्ये बरेच उपाय किंवा माता लक्ष्मीच्या बरेच सेवा करतो. तर आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा, कधीच पैशाची अडचण निर्माण होऊ नये. त्यामुळे मग आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे. तर ते असे कोणते कसे स्वस्तिक काढायचे आहे आणि कुठे काढायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण दिवाळीमध्ये म्हणजेच की दिवाळी संपेपर्यंत उंबरठा लेपन वगैरे करतो आणि ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर हळद आणि गोमूत्र टाकून पाण्यामध्ये बाहेर पाणी शिंपडतो. तर हे पाणी का शिंपडतो तर घरातील नकारात्मकता, घराच्या बाहेरची नकारात्मकता ऊर्जा निघून जावी म्हणून, घरात नेहमी वातावरण चांगले राहावे म्हणून मग आपण हे पाणी शिंपडतो. तर त्याचप्रमाणे आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे. तर सगळ्यात पहिलं स्वस्तिक कुठे काढायचं आहे तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावे म्हणून आपल्याला 4 स्वस्तिक काढायचे आहेत. तर पहिलं स्वस्तिक आपल्याला आपला जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, आता सेफ्टी डोअर वगैरे असेल काही ठिकाणी त्यावरती नका काढू. जो घरातला दरवाजा आहे मेन त्या ठिकाणी मग आपल्याला दरवाजावरती अगोदर एक स्वस्तिक काढायचं आहे. आता आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच की दिवाळी चालू होण्या अगोदरच घर साफ करतो, दररोजच स्वच्छता करतो आणि मग त्यानंतर उंबरठा लेपन वगैरे करतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळ्यात पहिलं आपल्याला उंबरठा लेपन करायचं आहे. उंबरठा लेपन केल्यानंतर, उंबरठा लेपन म्हणजे हळदीचंच लेपन. मग हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मग आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. हळदीचं लेपन केल्यानंतर लक्ष्मीची पावलं ही आपल्याला कुंकवानेच काढायची आहे. कुंकवाने पावलं काढत असताना त्यामध्ये फक्त थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग त्यानेच मग आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे. तर मग काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण लक्ष्मीची पावलं काढली आहे त्यानंतर मग आपल्याला दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. ज्यावेळेस आपण घरात प्रवेश करतो त्या दरवाजावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला ज्या स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा असतात, 2-2 त्या रेषा पण काढायच्या आहे आणि मध्ये जे टिंब देत आहोत ते पण व्यवस्थित द्यायचं आहे. आणि आपण घरात प्रवेश करत असताना आपल्या डाव्या बाजूला शुभ काढायचं आहे आणि आपल्या उजव्या बाजूला लाभ काढायचा आहे. तर अशा प्रकारे दरवाजावरती जे काढलं ते एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर आपण उंबरठा लेपन केलं. तर उंबरठा लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरट्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. ते स्वस्तिक पण आपल्याला कुंकवानेच काढायचं आहे आणि मग त्यानंतर तिथे पण आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे. तर मग हे जे सगळं करणार आहे, घरामध्ये स्वस्तिक काढणार आहे, कुठे कुठे काढणार आहात तर हे आपण सकाळी काढलं तरी हरकत नाही. पण एकाच ठिकाणी आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपण पूजा मांडणार आहोत त्यावेळेसच मग आपल्याला संध्याकाळी काढायचं आहे. तर हे झालं उंबरट्यावरचं स्वस्तिक. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला उंबरट्यावर का काढायचं आहे कारण घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी म्हणून आपल्याला स्वस्तिक आणि शुभ लाभ काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या देवघर जिथे असेल तर देवघराच्या मागे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. तिथे आपल्याला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. जे कुंकू तुम्ही घेतला आहे तेच कुंकू सगळीकडे मग म्हणजे सगळ्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. देवघराच्या ठिकाणचं स्वस्तिक झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपण जिथे तिजोरी आहे तर तिजोरीच्या तिथे कप्प्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, कपाट वगैरे असेल, कपाटाच्या मागे भिंत असेल तर मग तुम्ही कपाटाच्या मागे पण एक स्वस्तिक काढू शकता. आता ज्यांना कपाट वगैरे काढता येत नसेल तर त्यांनी मग जिथे तुमची तिजोरी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवत असाल किंवा कागदपत्र वगैरे जे पण काय असेल त्या ठिकाणी मग तुम्ही एक स्वस्तिक काढू शकता. आणि त्यानंतरचं मग एक आपल्याला किचनमध्ये काढायचं आहे. आता किचनमध्ये मग कुठे काढायचं आहे, ज्या ठिकाणी शेगडी आहे तर शेगडीच्या तिथे भिंत असती त्या भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. ते स्वस्तिक पण आपल्याला कुंकवानेच काढायचं आहे. मग तर त्यानंतर म्हणजे शेवटचं स्वस्तिक आपल्याला लक्ष्मीचं पूजन आपण करणार आहोत संध्याकाळी तर त्या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजेच की लक्ष्मीचं म्हणजे की झाडू केरसुनीचं आपण पूजन करतोच त्या दिवशी. तर ते स्वस्तिक काढताना आपण ज्यावेळेस पूजा मांडणार आहोत, मग ज्या ठिकाणी आपण केरसुनी म्हणजेच की झाडू ठेवून पूजा करणार आहोत
त्या झाडूच्या खाली, ज्या ठिकाणी झाडू ठेवणार आहे त्याच्या खाली मग आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग त्यावरती मग चौरंग म्हणा किंवा तुम्ही जे पण काय कापड वगैरे काय टाकणार आहात, चादर वगैरे, त्यानंतर मग तुम्हाला तिथेच झाडू किंवा केरसुनी ठेवायचे आहे. मग बाकी सगळे स्वस्तिक आपल्याला मग सकाळी काढलेत तरी हरकत नाही. म्हणजेच की आपलं सकाळी सगळं साफसफाई वगैरे झाल्यानंतर, देवपूजा वगैरे झाल्यानंतर काढलं तरी हरकत नाही. पण एवढं एकच स्वस्तिक आपल्याला संध्याकाळी काढायचं आहे. म्हणजेच की ज्यावेळेस आपण पूजा मांडणार आहोत त्यावेळेसच काढायचं आहे. म्हणजे काय होईल, सकाळी काढलं तर ते स्वस्तिक राहणार नाही आणि आपण पूजा वगैरे संध्याकाळी मांडतो त्यामुळं. मग ह्या दिवशी काय आहे, अमावस्या असल्यामुळे मग आपण ह्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आपण मुलांसाठी बरेच उपाय वगैरे करतो किंवा आपल्या घरासाठी उपाय करतो. घरात कोणत्या अडचणी असतील किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा मुलं हट्टीपणा करत असतील, अभ्यासात लक्ष लागत नसेल मुलांचं, तर मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि मग त्या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे कुंकवाने. त्रिशूळ काढल्यानंतर मग तो नारळ आपल्या मुलांवरून उतरवायचा आहे, म्हणजे उतारा करायचा आहे मुलांवरून. आता एक मुलगा असेल तर एक नारळ घ्यायचा आहे, मग अजून 2 मुलं असतील तर मग प्रत्येकासाठी वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे तुम्हाला. मग उतारा किती वेळा करायचा आहे, तर उतारा हा 7 वेळा करायचा आहे मुलांवरून. आणि उतारा करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे 7 वेळा. आणि मग तो बाहेर नारळ टाकून द्यायचा आहे. बाहेर म्हणजे घरापासून थोडासा लांब टाकायचा आहे. पण आता काय होईल, काही ठिकाणी मग रस्त्यात वगैरे टाकलात तर इतर लोकांना त्याचा त्रास होईल. तो नारळ नारळ ओलांडला तर त्या लोकांना मग त्रास होऊ शकतो. त्यामुळे मग तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल अशा ठिकाणी मग तुम्ही नारळ टाकू नका. म्हणजेच मग जर तुम्हाला नारळ टाकण्याची अडचण वगैरे असेल तर मग नारळाच्या ऐवजी तुम्ही मग पिवळी मोहरी पण घेऊ शकता. पिवळी मोहरीचा पण असा उपाय करू शकता तुम्ही. म्हणजेच की हातात मोहरी घ्यायची आहे आणि मग ती मोहरी मग 7 वेळा मुलांवरून म्हणा किंवा तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून 7 वेळा उतारा करायचा आहे आणि मग त्यानंतर ती मोहरी मग बाहेर टाकून द्यायची आहे. आणि मग त्यानंतर मग आपण काय करतो की बऱ्याच वेळा घरातील म्हणा साफसफाई वगैरे करत असताना, घर पुसून घेत असताना, मग त्यामध्ये जे पाणी वापरणार आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, हळद टाकून मग आपण ह्या वस्तू घर साफ वगैरे करतो तशाच पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी म्हणून आपण गाड्यांची वगैरे घरातील मोठ्या वस्तूंची पूजा करतो. तर ती गाडी धुवत असताना किंवा साफ करत असताना मग हे अशा पद्धतीने पाणी वापरायचं आहे. म्हणजेच की पाण्यामध्ये सगळी गाडी धुवून वगैरे झाल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि मग गाडी पुसून वगैरे घ्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने मग पूजा करायची आहे. आणि मग हे हे जे उतारा करत आहात तर हे असा उतारा करत असताना तुम्हाला 7 अमावस्याला हा उतारा, म्हणजे प्रत्येक महिन्यातील अमावस्याला मग 7 वेळा उतारा करायचा आहे. म्हणजेच काय होतं की यामुळे जी मुलं म्हणा किंवा घरातील काय अडचणी असतील त्या पण अडचणी दूर होतात. मग हा असा उतारा तुम्ही घरावरून पण हा असा उतारा करू शकता. म्हणजेच काय होईल की ज्या पण काय अडचणी असतील, पैशाच्या म्हणा कोणत्याही अडचणी असतील, त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. पण फरक एवढाच आहे, स्वतःचं घर असेल तरच मग उतारा करायचा आहे. तुम्ही भाड्याने किंवा रेंटने वगैरे राहत असाल तर मग तुम्हाला उतारा करायला जमणार नाही. ज्यावेळेस स्वतःच्या घरात असाल त्याच वेळेस मग तुम्ही नारळ घेऊन अशा पद्धतीने मग उतारा करायचा आहे. तर मग हा उपाय तुम्ही करू शकता लक्ष्मीपूजनच्या दिवशी, ज्या म्हणजे लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे मग हा उपाय तुम्ही करा. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.